2026 मध्ये अंगणवाडी सुपरवायझरची कामे नेमकी कोणती? 2013 पासून जी परीक्षा झालेली नाहीत, अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच पर्यवेक्षिका यांची कामे याच्यात खूप बदल झालेला आहे. तर वाढलेली कामे कोणती? ऑनलाईन कामे कोणती वाढली? हे आपण परीक्षेच्या दृष्टीने जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेसाठी येणारे जे प्रश्न असतात ICDS विभागासंबंधी, तर त्यासाठी महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि परीक्षेसाठी जी महत्त्वाची माहिती आहे ती जतन करून ठेवा. त्यापूर्वी स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. मैत्रिणींनो, 2026 मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सुपरवायझर हे तिन्ही नावं एकच आहेत बरं का. तर या पदाचे महत्त्व खूप वाढलेले आहे. त्यामुळे आता जी 2026 मध्ये अंतर्गत ग्रामीण भरती निघणार आहे त्या सेविकांचे परीक्षेसाठी वयवाढ पण झालेली आहे. 55 वर्ष वयवाढ झालेली आहे. तर आता ज्या अंगणवाडी सेविका 55 वर्षाच्या आतील असेल त्यांना ही अंतर्गत भरती देता येणार आहे. फक्त सेविकांना अंतर्गत पर्यवेक्षिका भरती ही मदतनीस यांना देता येत नाही. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं आणि त्यासंबंधी बरीचशी माहिती याआधी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्याल. तर 2026 मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना कोणते काम करावं लागते, नवीन अपडेटनुसार हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चला बघूया आपण. पूर्वी फक्त केंद्र तपासणी अहवाल इतकी कामे मर्यादित होती, परंतु सुपरवायझरची नवीन कामे कोणती हे जाणून घेऊया. 20 ते 25 केंद्राचे पर्यवेक्षण सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका यांच्याकडे असते. 2026 नुसार सुपरवायझरची मुख्य कामे कोणती तर बघूया. अंगणवाडी केंद्राची तपासणी, केंद्र वेळेवर सुरू आहे का, सेविका उपस्थित आहे का, मुलांची उपस्थिती किती, स्वच्छता योग्य आहे का, पोषण आहार व्यवस्थित मिळतो का, शैक्षणिक साहित्य वापरले जाते का, इत्यादी कामे हे महत्त्वाचे आहे. सुपरवायझरला नियमितपणे केंद्र भेट देऊन निरीक्षण करावे लागते. पोषण ट्रॅकर ॲपचे काम 2026 मध्ये सर्वात महत्त्वाचे काम हे पोषण ट्रॅकरचे आहे. लाभार्थी ऑनलाईन नोंदणी, वजन व उंची डेटा अपडेट, गर्भवती महिलांची माहिती, घरभेटीची नोंद, THR वितरण माहिती, ऑनलाईन रिपोर्ट माहिती ही कामे सेविका व्यवस्थित करतात की नाही हे सुपरवायझर मॅडम तपासत असतात. तर आज बहुतेक काम मोबाईल ॲपवरून होत असल्यामुळे त्याचे मॉनिटरिंग सुपरवायझर मॅडम करत असतात. कुपोषित बालकांवर लक्ष, सुपरवायझरला खालील गोष्टी तपासाव्या लागतात. MMM बालके, कमी वजनाची मुले, वाढ खुंटलेली मुले, विशेष घरभेटी, आरोग्य विभागाची समन्वय इत्यादी कामं त्यांना करावे लागतात. गर्भवती व स्तनदा मातांची देखरेख, यामध्ये ANC तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, पोषण सल्ला, लसीकरण, उच्च जोखमीच्या मातांची नोंद, आरोग्य तपासणी किंवा लसीकरणाच्या दिवशी होत असते. सुपरवायझर यांना तिथे उपस्थित राहणे आणि त्याची नोंद करणे महत्त्वाचे असते. पूरक पोषण आहार तपासणी म्हणजेच THR टेक होम रेशन, योग्य वाटप होते का, अन्नाची गुणवत्ता योग्य आहे का, रजिस्टर तपासणी, लाभार्थ्यांना वेळेवर आहार मिळतो का, संबंधी महत्त्वाची माहिती ठेवणे, सेविकांकडून माहिती घेणे हे महत्त्वाचे असते. प्रीस्कूल शिक्षण म्हणजेच ECCE जो महिन्याच्या 10 तारखेला अंगणवाडी सेविका साजऱ्या करतात, तर त्याचे मॉनिटरिंगसुद्धा सुपरवायझर मॅडम करत असतात. 3 ते 6 वर्षांच्या मुलासाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, कविता, खेळ, चित्र ओळख, बाल विकास उपक्रम, ECCE कॅलेंडरनुसार शिक्षण अंगणवाडीत दिले जाते की नाही ते त्यांच्या 20 ते 25 ज्या अंगणवाड्यांची देखरेख सुपरवायझर करत असतात हे तपासणे सुपरवायझरचे महत्त्वाचे काम असते. सेविकांना मार्गदर्शन, सुपरवायझर फक्त तपासणी करत नाही तर सेविकांना प्रशिक्षण देते. नवीन शासन निर्णय समजावून सांगावे लागतात. मोबाईल ॲपचा वापर कसा करायचा ते शिकवावे लागते. आरोग्य विभागाशी समन्वय, ANM, आशा, PSC अधिकारी यांच्याशी आरोग्य विभागाशी समन्वय ठेवून त्यांना काम करावे लागतात. यांच्यासोबत काम करून लसीकरण, आरोग्य तपासणी, पोषण अभियान, व्हिलेज हेल्थ न्यूट्रिशन डे इत्यादी साजरा राबवावा लागतो. डिजिटल व KYC काम 2026 मध्ये नवीन बदल,
आधार पडताळणी, ई-KYC, फेशियल व्हेरिफिकेशन, ऑनलाईन लाभार्थी तपासणी ही कामे वाढत आहेत. अंगणवाडी स्तरावर अंगणवाडी सेविका हे काम करत असतात, तर सर्व अंगणवाडी सेविका व्यवस्थित काम करत आहे की नाही हे सुपरवायझर तपासत असतात. अहवाल व कार्यालयीन काम रिपोर्ट अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षकांना सादर करत असतात. ऑनलाईन डेटा सबमिट करणे, आकडेवारी तपासणी करणे, बैठका घेणे, CDPO कार्यालयाशी संपर्क ठेवणे इत्यादी कामे पर्यवेक्षिका यांना करावे लागतात. परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे 2026च्या परीक्षेत खालील विषयावर प्रश्न येऊ शकते. ICDS सेवा या विषयावर महत्त्वाचे प्रश्न असू शकतात. पोषण ट्रॅकर, CCE, कुपोषण, THR, पोषण अभियान, गर्भवती माता सेवा, डिजिटल रिपोर्टिंग, अंगणवाडी तपासणी आणि सुपरवायझरची कामे इत्यादी विषयावर अंगणवाडी सुपरवायझर 2026ला जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये मी आता विषय वाचून दाखवले, त्यावर नक्कीच प्रश्न येणार आहे. त्या विषयाचा तुम्ही अभ्यास करून ठेवा. महत्त्वाचे असे की 2013च्या जुन्या पुस्तकातील माहिती बेसिक स्वरूपात आजही योग्य आहे, पण 2026मध्ये डिजिटल आणि ऑनलाईन कामाची भर पडलेली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून जुन्या पुस्तकासोबत तुम्ही नवीन GR, पोषण ट्रॅकर आणि ICDS अपडेट्सचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला काही हरकत नाही आणि स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.